नमस्कार मंडळी, प्रमिला रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते। तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची तिखट पुरी बनवणार आहे। रोजची तीच खिचडी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा तुम्ही अशा पद्धतीने उपवासाची तिखट पुरी बनवून बघा, खरंच खूप भारी लागते। त्यासाठी गॅसवर पॅन ठेवलेला आहे। पॅन तापला की त्याच्यामध्ये 1 वाटी साबुदाणा टाकून घेतलेला आहे। तो हलकासा 2 ते 3 मिनिटे भाजून घेतलेला आहे मध्यम गॅसवर। नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी वरई टाकलेली आहे। वरई पण पांढऱ्या रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे। वरईमुळे काय होतं, जास्त वेळ पुरी खस्ता आणि कुरकुरीत राहते, त्यामुळे इथं वरईचा वापर करायचा आहे। नंतर ना भाजून घेतल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे। मिक्सरला बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। ही रेसिपी मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथं बारीक पूड तयार करून घेतलेली आहे। आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून पाहताय मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला पण समजेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे। नंतर एक ताट घेतलेलं आहे, त्याच्यावर सुजीची चाळण असते ती घेतलेली आहे, ते पावडर बारीक चाळून घेतलेली आहे। नंतर ना त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत। 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत, ते पण खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतलेले आहेत। नंतर ना चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे आणि 1 चमचा भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकून घेतलेला आहे। भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकल्यामुळे काय होतं, पुरीला चव भारी लागते। आणि ह्या बटाट्यामध्येच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जर गरज वाटली तुम्हाला तर त्याच्यामध्ये थोडं पाणीचा वापर केला तरी पण चालू शकते। अशा पद्धतीने घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे। नंतर ना तो एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे, झाकण ठेवून 10 मिनिटं मुरण्यासाठी ठेवलेला आहे। नंतर ना 10 मिनिटानंतर ना त्याचे छोटे छोटे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत। गोळे तयार करून घेतले म्हणजे आपल्याला कमी वेळात पटकन आपल्या पुऱ्या थापून किंवा लाटून पण होतात, म्हणून आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत इथं व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। नंतर ना एक पोळपाट घेतलेला आहे, त्याच्यावर प्लॅस्टिकची जी पिशवी असते त्याचे चौकोनी भागामध्ये 2 तुकडे तयार करून घेतलेले आहे आणि खाली जो पोळपाटावर ठेवलेला आहे तुकडा त्याला तेल लावून घेतलेलं आहे। एकदाच तेल लावलेलं आहे, त्याच्यावर सगळ्या पुऱ्या थापून झालेल्या आहेत माझ्या। आणि नंतर ना त्याच्यावर गोळी ठेवलेली आहे। नंतर जो दुसरा प्लॅस्टिकचा तुकडा होता तो ठेवलेला आहे आणि एक प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्या साहाय्याने मी प्रेस करून घेतलेला आहे। बघू शकते अशा पद्धतीनं पुरी थापून झालेली आहे। आपल्या थापून केल्या की पटकन होतात, लाटून जरा वेळ लागतो पुरी लाटायला, त्यामुळे बघू शकते अशा पद्धतीनं जास्त जाड पण नाही करायची आणि जास्त पातळ पण नाही करायची, मध्यम स्वरूपाची पुरी ठेवायची आहे। बघू शकता आणि कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तेल कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये पुरी सोडून घ्यायची आणि चांगली खस्ता कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। पुरी कशी झाली आहे मला एक छानशी कमेंट करून सांगा, म्हणजे मला अजून नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल। आणि दह्यासोबत ही पुरी एकच नंबर लागते। बघू शकताय। व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रमैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा। धन्यवाद।